नमस्कार. आस्वाद मनांचामध्ये सर्व खवय्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. होळीच्या सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. तर मग बनवलत की नाही होळी स्पेशल? चला मग बनवूयात आपणच आता होळी स्पेशल खाजा. तर त्याच्यासाठी आपण इथं घेणार आहोत 1-1.5 कप एवढा मैदा घेतोय. तुम्ही हे गव्हाच्या पिठाचंही बनवू शकता, पण जर का मैद्याचं बनवलं तर त्याला एक क्रंचीपणा येतो, क्रिस्पीपणा येतो. त्याचबरोबर इथं चवीनुसार मीठ आणि त्याचबरोबर इथं 2 चमचे एवढं तेल आपण मोहन म्हणून घातलेलं आहे. तर हे सगळं काही व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून की आपला जो काही खाजा आपण बनवतोय तो क्रिस्पी झाला पाहिजे यासाठी. तर हे सगळं काही व्यवस्थित मूठ बांधून बघायची आहे की आपला जे काही मैदा आहे तर तो व्यवस्थित कोटिंग झाला आहे की नाही याच्यासाठी. जेव्हा आपली मूठ पॅक बसते तेव्हा समजून जायचं की आपला खाजा व्यवस्थित क्रिस्पी होऊ शकतो. तर त्यासाठी आपण इथं आता पीठ मळून घेणार आहोत खाज्यासाठी. खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही, अशा पद्धतीचं आपण पीठ मळून घ्यायचं आहे. आवश्यकतेनुसार इथे पाणी टाकून घेतोय. तर व्यवस्थित अशा पद्धतीने आपण लागेल तसंच हळूहळू पाणी टाकायचं, एकदम पाणी नाही टाकायचं. जेवढं तुम्ही व्यवस्थित मळून घेताल तेवढा आपला जो काही खाजा आहे तो व्यवस्थित, कोणतीही गोष्ट व्यवस्थित होते त्याची. तर त्यासाठी आपण इथे व्यवस्थित पीठ मळून घेणार आहे. याच्यासाठी आपल्याला इथे थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं जे काही पीठ आहे आपल्याला रेस्टला ठेवायचं आहे 20 मिनिटांसाठी, तर ते कडक नाही झालं पाहिजे. तर मऊ राहायला पाहिजे व्यवस्थित पीठ आणि फुगलं पाहिजे. याच्यासाठी आपण त्याला जसं आपण कणकेला लावून घेतो तसं थोडंफार तेल इथे लावून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आता आपल्याला पाक बनवायचा आहे, जो की एकतारी असावा. तर त्याच्यासाठी इथं मी 1.5 कप एवढं साखर घेतलेली आहे. त्याचबरोबर 1.5 कप एवढंच मी इथे पाणी ॲड करते आहे. आस्वाद मनांच्या या चॅनलवरती आपण जर का नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर आपला इंस्टाग्राम पेज, फेसबुक पेज पण आहेत, तिथेसुद्धा तुम्ही नक्कीच फॉलो करू शकता. तर त्याचबरोबर आपण हे जे काही आपलं पाक जो करायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये वेलची पूड टाकतो आहे स्वादानुसार. म्हणजे मी इथे पाव चमचा एवढं वेलची पूड टाकलेली आहे. त्याचबरोबर 1 चमचा एवढं मी इथे लिंबाचा रससुद्धा टाकलेला आहे, जेणेकरून आपला जो काही पाक आहे तर तो असं क्रिस्टलाइज नाही झाला पाहिजे याच्यासाठी. आता आपण आपल्या पिठाकडे वळूयात. आपला पाक व्यवस्थित तयार झालेला आहे. तर पीठ परत एकदा व्यवस्थित मळून घ्यायचे आणि याच्या 5 गोळे तयार करून घ्यायचे. तुम्ही लहान मोठे करून घेऊ शकता. एकाच आकाराचे असे 5 गोळे करून घ्यायचेत, कारण आपल्याला ह्या 5ही गोळ्यांच्या 5 चपात्या लाटून घ्यायच्यात आणि पुढे दाखवल्याप्रमाणे त्याची प्रोसिजर करायची आहे. एकसारखे गोळे मी इथे बनवून घेतलेत. त्यानंतर इथं पिठाच्या सहाय्याने आपल्याला हे सगळं काही व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे. एकदम पातळही नाही आणि एकदम जाडही नाही, अशा मापाची मी इथे चपाती, आपली रेग्युलर चपाती किंवा रोटी आपण जशी लाटतो तशी लाटून घेतलेली आहे. अशा या 5 चपात्या आपण एकखट्टी लाटून घेणार आहे आणि त्यानंतर एकावर एक रचल्या तरी चालेल, काही चिकटणार नाही आहेत. तर त्या सगळ्या व्यवस्थित आपण लाटून घेणार आहे आणि त्यानंतर आपण त्याला तेल आणि पिठाच्या सहाय्याने व्यवस्थित हे सगळं काही एकावर एक आपल्याला रचून घ्यायच्यात, जेणेकरून आपल्याला जे काही खाजा बनवायचं आहे त्याला व्यवस्थित पदर सुटले पाहिजेत. यासाठी आपण इथे व्यवस्थित तेल लावून घेणार आहे आणि वरून पीठ लावायचं आहे. हे मिश्रण तुम्ही तयारही करून घेऊ शकता एका वाटीमध्ये आणि त्यानंतरसुद्धा तुम्ही लावू शकता. पण असा साठा जर लावला तर तो व्यवस्थित म्हणजे जास्त चिटकत नाही आपलं पीठ एकमेकाला आणि हे व्यवस्थित सुटसुटीत असे पदर सुटतील त्याला. तर इथे तेल लावून घ्यायचं आहे. तेल हाताने व्यवस्थित सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं जे काही पीठ आहे तर ते व्यवस्थित सगळीकडे पसरलं पाहिजे. असे आपण 5ही एकावर एक रचून घेणार आहे चपात्या. तुम्ही पाहू शकता हे एकदम व्यवस्थित करून घेतलेलं आहे आपण. तर ह्या 5ही मी व्यवस्थित लावून घेते आहे. आता हे 5ही आपल्या चपात्या एकावरती एक लावून झालेल्या आहेत. तर आता त्यानंतर आपण हे व्यवस्थित टाईटली रोल करायला सुरुवात करायचं आहे. जेवढं टाईटली तुम्हाला रोल करता येईल तेवढं टाईटली रोल करायचं आहे. बट याचंसुद्धा लक्ष द्यायचं आहे की आपला जो काही आपल्याला लेयर्स करायच्यात तर त्यासुद्धा जास्त दाबल्या नाही गेल्या पाहिजेत. तर त्यासाठी आणि हे आपल्याला सील करायचं आहे, जे की लास्टचं असेल तर ते सुटतं. तर त्याच्यासाठी आपल्याला हे पाणीच्या सहाय्याने व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे. तर त्याच्यासाठी आपण फक्त थोडंसं पाणी आपल्या हाताला लावून हे व्यवस्थित
टाईट करून घेणार आहे, जेणेकरून हे सुटलं नाही पाहिजे याच्यासाठी. जसं तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने करून घेतलं आहे. त्यानंतर आता आपल्याला जशा खाजा हव्यात तशा पद्धतीने आपण इथे कट करून घ्यायच्यात. तर इथे मी व्यवस्थित एकसारख्या मापांमध्ये सगळ्या काही जे काही खाजा आपण बनवणार आहे ते कट करून घेते आहे सुरीच्या सहाय्याने. तर इथे सुरी एकाच साईडनी म्हणजे ज्या साईडने धार आहे त्याच साईडने व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे, कारण त्याचा आकारही बिघडला नाही पाहिजे. बघू शकता तुम्ही याला पदर किती सुंदर सुटलेले आहेत. तर आता हे सगळं काही आपण एका साईडला काढून घेणार आहे आणि त्यानंतर आपण ह्याला व्यवस्थित मध्ये प्रेस करून घेणार आहे. लक्ष हे ठेवायचं आहे की आपल्याला एकदम हलक्या हाताने हे प्रेस करायचं आहे आणि लाटण्याच्या सहाय्याने सुद्धा आपल्याला प्रेस करायचं आहे, बट जास्त दाबून त्याला प्रेस नाही करायचं, नाही तर आपले सगळे पदर चिटकले जातील. तर इथे बघू शकता एकदम मीडियम हॉट ऑइलमध्ये आणि त्यानंतर एकदम स्लोमध्ये आपण हे सगळे काही तळून घेणार आहे. तर तळताना लक्ष हेच ठेवायचं आहे तुम्हाला की हे क्रंची झालं पाहिजे, क्रिस्पी झालं पाहिजे, जे की आपण स्लो गॅसवरती करू शकतो. जर का तुम्ही फास्ट गॅसवरती केलात तर खाजा एकदम मऊ पडतील, त्या कडक होणार नाहीत किंवा क्रंची होणार नाहीत. तर त्यासाठी आपल्याला हे एकदम स्लो गॅसवरती एकदम शांतपणाने व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. सोनेरी कलर आल्यानंतर आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर लगेचच आपल्याला हे आपलं जे काही आपण पाक बनवलेला आहे त्या पाकामध्ये एक 2 सेकंदांसाठी 1 ते 3 सेकंदांसाठी आलटीपलटी करून लगेचच काढून घ्यायच्यात. जर तुम्ही जास्त वेळ ठेवलात तर त्या लूज पडतील आणि त्या कडक राहणार नाहीत, क्रंची लागणार नाहीत. तर त्यासाठी या लगेचच आपण काढून घेणार आहे. जर आपल्याला आपली ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.